हाय हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि सकाळी सकाळी मस्तपैकी चहा वगैरे झालेला आहे, चहा नाश्ता झालेला आहे आणि सकाळची सुरुवात खूपच अतिशय सुंदर झालेली आहे आणि आंब्याचं झाड देखील खूपच अतिशय छान वाढत आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंब्याच्या झाडामध्ये चिमणीने घरटं देखील केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुट्टीच्या दिवशी जेवण काय बनवायचं. तर आज मला देखील हाच विचार पडलेला आहे की आज सुट्टी आहे तर जेवण काय बनवायचं, त्याची तयारी मी रात्रीच करून ठेवलेली आहे. तर मी छोले भिजत टाकलेले आहे आणि आता छोलेची भाजी बनवायची आहे. त्याच्यासाठी मी विचार केला की आज आपण छोले भटुरे बनवूया. तर छोले मी असे स्वच्छ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कुकरला ते 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजून जातील. सोबतच वेळ नको व्हायला म्हणून मी अजून एका कुकरमध्ये जिरा राईस देखील बनवला आहे. कुकरमध्येच डायरेक्ट बनवायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे लवकरात लवकर जेवण होईल. आणि आता सर्वात प्रथम मी भाजी बनवण्यासाठी जी जी सामग्री लागते ती एकत्र करून घेतलेली आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि ह्याची अशी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. कांद्याची वेगळी पेस्ट केलेली आहे, टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे. आणि आता ही प्युरी आणि कांदा टोमॅटोचं मिश्रण मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडंसं तेजपान टाकले 2-3 आणि त्याच्यामध्ये कांद्याची जी प्युरी केलेली ती कांदा, लसूण आणि अद्रकची प्युरी ती छानशी अशी एकजीव करून घेतलेली आहे तेल सुटेपर्यंत. कांदा चांगला असा लालसर थोडासा झाला की त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून ते चांगलं एकजीव एकत्र करून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटोची प्युरी चांगली एकत्र झाल्यावरती त्याच्याला थोडंसं तेल सुटल्यावरती त्याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि छोलेचा जो मसाला येतो तो, हळद आणि थोडाफार कलर येण्यासाठी आपण काश्मीरी लाल मिर्च देखील टाकू शकतो त्याच्यामध्ये. आणि असे हे सगळे मसाले टाकल्यावरती छान असे एकजीव करून घ्यायचे, एकत्र ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि ते खाली असं मसाला चिटकायला नको म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून चांगलं एकजीव असा मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाला कढईला चिटकायला नको म्हणून त्याला सतत परतत राहिलेली आहे. आणि थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे मसाला असं जळणार नाही, थोडंफारच टाकायचं. आणि पूर्ण असं त्याला एकत्र कलर आल्यावरती छानसा असा कलर येतो, ब्राऊन कलर. त्याच्यामध्ये आपण जे छोले आहेत शिजवलेले 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये छान असे सॉफ्ट छोले शिजून जातात. आणि ते टाकून थोडा वेळ मसाला परत परतवायचा आहे आणि थोडं करून ते छोल्यातलं पाणी आणि छोले जे आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. कुकरमधले सगळे छोले आणि पाणी टाकून झाल्यावरती एकत्र करून ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता भाजी पूर्ण झालेली आहे, फक्त ती थोड्या वेळ उकळू द्यायची आहे. थोड्या वेळ उकळू दिल्यावरती थोडंसं मध्यम आचेवरती भाजी उकळू द्यायची. आता आपली छोलेची भाजी खूपच छान अशी मध्यम आचेवरती उकळून झालेली आहे. त्याला मस्तपैकी तेलाची तरंग देखील आलेली आहे. आणि आता छोलेची भाजी रेडी आहे. जास्त काही पातळ नाही बनवली, थोडीफार ग्रेव्हीवाली बनवली आहे, कारण की मुलांना अशीच आवडते. आणि आता छोलेची भाजी झालेली आहे, तर आता आपण सुरुवात करूया भटुरे बनवण्यासाठी. तर त्यासाठी मी सर्वप्रथम घेतलेला आहे 1 वाटी मैदा, त्याच्यामध्ये अर्धीपेक्षा थोडी कमी वाटी, पाव वाटी मी रवा टाकलेला आहे, बारीक रवा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी चवीनुसार आपण त्याच्यामध्ये चवीनुसारच साखर टाकायची, म्हणजे अर्धासा चमचा एवढीच टाकायची. आणि आपल्या घरामध्ये खायचा सोडा असेल तर तो खायचा सोडा थोडासा टाकायचा. खायचा सोडा टाकून झाल्यावरती आपण
त्या मिश्रणामध्ये तेल टाकायचं आणि तेल टाकून झाल्यावरती सगळं जे मिश्रण आहे भटुऱ्यांचं ते असं एकजीव करून मळून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे ते मिश्रण लागायला पाहिजे म्हणून. सगळं मिश्रण मळून झाल्यावरती असं छानसं एकजीव करून झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकायची आणि 2 चमचे दही टाकून झाल्यावरती पुन्हा ते सर्व मिश्रण असं एकजीव मळून घ्यायचं आहे. सर्व पीठ एकजीव करून झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, थोडंफार घट्ट गोळा राहू द्यायचा आणि असा घट्ट गोळा करून झाल्यावरती त्याच्यावरती आपण थोडा वेळ म्हणजे अर्धा तासासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून ते एक साईडला ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास पीठ एक साईडला झाकून ठेवल्यानंतर परत पुन्हा ते थोडंसं तेल लावून असं चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं आहे आणि असं एकजीव मळून घेतल्यावरती त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. ॲक्च्युली भटुरे असतात तर ते खूपच मोठे असतात, म्हणजे त्याची जी साईज असते खूप मोठी असते, पण मी घरीच करायचे आहे आणि आपल्याकडे तेवढी मोठी कढई किंवा तेवढ्या प्रमाणात तेल आपण टाकून बनवू नाही शकत, म्हणून मी थोडे छोट्या छोट्या मीडियम आकाराचेच बनवलेले आहेत आणि गोल लाटून झाल्यावरती त्याला छानसं असं गोल आकार देऊन लाटून घेतलेले आहेत. एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि यावेळेस मी पहिल्यांदा स्टीलच्या कढईचा वापर केलेला आहे आणि स्टीलच्या कढईमध्ये तेल जरा कडक तापस तोपर्यंत मी ती तापू दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये भटुरे बनवायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा मी स्टीलची कढई वापरलेली होती, पण मला त्याच्यामध्ये काही जमलं नाही, तर मी माझी रेग्युलर जी नेहमीची तळण्यासाठी जी कढई आहे तीच वापरली आणि खूपच सुंदर असे भटुरे फुललेले आहे आणि अगदी सॉफ्ट देखील झालेले आहेत आणि माझी रेसिपी तयार झालेली आहे छोले भटुरे. तर मुलं आतुरतेने वाट बघतायत की कधी होईल आणि कधी खाते. तर फायनली आज मी त्यांना खूपच छान असा मेनू दिलेला आहे. तर कमेंट करून नक्की सांगा तर माझी रेसिपी आजची कशी वाटली. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. धन्यवाद.